हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त ना. सो अंडर आय क्रीम जेल सिरमची ही आहे, त्याच्यासाठी मी स्पेसिफिकली व्हिडिओ बनवली आहे. सो स्टार्ट करूया. मी जास्त वेळ घेत नाही, जास्त माझी पडबड करत नाही आहे. सो टोटल 22 क्रीम्स आहेत, क्रीम जेल सिरम सगळे मिक्स आहेत. सो ह्यांची तुम्हाला मी डिटेल देईन. काही फक्त नावं सांगून तो की ही चांगली आहे का नाही, बिकॉज काहींची म्हणजे डिटेल याची गरजच नाही आहे किंवा त्याच्यामध्ये एवढे इन्ग्रेडियंट्स सांगण्यासारखे नाही आहेत किंवा सेम आहेत. सो मी तेच गोष्टी रिपीट करून आपला वेळ खायचा नाही आहे आपल्याला. सो जितक्या लवकर तुम्हाला व्हिडिओ सांगेन किंवा लवकर जो तुम्हाला माहिती पोचवेल ते तुम्हाला चांगलं आहे. सो नाव स्टार्ट. फर्स्ट नंबर आय ब्लिस म्हणून एक येते. 475 रुपीजची क्रीम आहे, मेडिकेटेड क्रीम आहे. सो ही मोस्टली डार्क सर्कलसाठी यूज केली जाते, पफिनेस आणि बोलतात ना फाईन लाईन, त्याच्यासाठी यूज केली जाते. दिवसातून 2दा तुम्हाला यूज करायची आहे. बट ही तुम्ही 25+ वालेच वापरू शकता, 25च्या बिलोवालेही वापरू शकत नाही, बिकॉज ह्याच्यामध्ये कोलाजन दिलेलं आहे. सो हे वालं बोलतात ना यूज करू शकता फक्त 25+ वाले जे आहेत त्यांच्यासाठी, बिकॉज कोलाजन आहे म्हणजे ते अँटी एजिंगचं वर्क करतं आहे. आणि बोलतात ना रेटिनॉल आहे तर ते अँटी एजिंगचं काम करणार. सो अँटी एजिंगसाठी 25च्या नंतरवाल्यांनी यूज करा किंवा 30+ वाल्यांनी यूज करा. शक्यतो सांगेन की 30+ यूज करा, डिपेंडिंग ऑन 25मध्ये तुमचं इतकं अँटी एजिंग दिसत असेल तरच, नाही तर गरज नाही आहे. सो ॲम्युनो सिरम म्हणून एक आहे जे की मेडिकेटेड आहे. तेही खूप महाग आहे, 1850 रुपयाचं आहे. खूप चांगला इफेक्ट देतो. चांगली क्रीम आहे. जर त्यांचं 30+ एज ज्यांचं आहे, त्यांची स्किन म्हणजे ज्यांचे अंडर आय खूप जास्त डॅमेज आहेत, अतिप्रमाणात डॅमेज आहेत, त्यांनी नक्की वापरा. हे तुमचं ड्रायनेसला डिहायड्रेशनला वर्क करतं. त्याच्यानंतर ते तुमचं UV रेसाठी काम करतं. आणि पफिन त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे, सेरामाइड आहे, त्याच्यामध्ये पेप्टाईड आहे आणि कॅफेन आहे. सो बोलतात ना कॅफेनचा कॉम्प्लेक्स आहे म्हटलं की झालं तुमचं. ते बोलतात ना डार्कनेस आहे तो कमी होईलच. प्लस त्याच्यामध्ये सेरामाइड असल्यामुळे चांगल्या पद्धतीने तुमच्या अंडर आयला वापर होतो आणि चांगली ही क्रीम आहे ती. बट महाग आहे, प्लस 30+ वाल्यांसाठीच आहे ती क्रीम. सो त्यानंतर येतो फिक्स डर्मा. 495ची क्रीम आहे. हे ऑल एजमध्ये वापरू शकता तुम्ही, म्हणजे 25 बिलोवाले पण 25च्या अबोवाले. बट 25+ वाले ना यूज करत नाही, बिकॉज ते मोस्टली अँटी एजिंगमध्ये जातात ना. सो त्यांच्यासाठी मोस्टली कोलाजन असेल किंवा रेटिनॉल असेल तर ते जास्त फायदा देतं. सो हे फिक्स डर्मा मी म्हणजे नॅचरल इन्ग्रेडियंट असल्यामुळे ना ते 25 बिलोवाले यूज करा. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की नक्की यूज करा. आणि फॉक्सटेल म्हणून एक आहे, ग्रीन कलरची अशी पॅकिंग येते, खूप छान पॅकिंग आहे. पॅकेजिंग बघून म्हणजे माणूस इम्प्रेस होईल की वाव काय छान पॅकेजिंग आहे. सो त्याच्यामध्ये ना एकतर कोलाजन आहे, ते बूस्ट कोलाजन असल्यामुळे, प्लस विटॅमिन A आहे, विटॅमिन C आहे, कॅफेन आहे, सर्व काय आहे. पिगमेंटेशनसाठी ते काम करतं, डिहायड्रेशन तुमचं थांबवतं. सो बोलत ना ही जी फॉक्सटेल तुम्ही क्रीम लावाल ना तर असं ती कंपनी दावा करते की तुम्हाला 30 दिवसामुळे तुम्हाला चांगलं तुमची म्हणजे बोलतात ना तुमचे पूर्ण अंडर आयचे जे पण तुमचे सर्कल आहे, डार्क सर्कल आहेत, ते पूर्णपणे जातील असं कंपनी म्हणते. सो जाती असावेत, असं नाही की मी नाही म्हणते. बट इतक्या लोक कधी फरक पडत नाही. बोला ना 30 डेजमध्ये तुम्हाला 50% तुम्हाला रिझल्ट दिसेल. सो 50% पण दिसत ते चांगलेच आहे. बट हे 30+ होण्यासाठी, बिकॉज ह्याच्यामध्ये कोलाजन आहे त्याच्यामुळे, प्लस हे हायलोनिक ॲसिड आहे. बट हायलोनिक ॲसिड सोबत ह्याच्यामुळे ह्या लोकांनी रेटिनॉल वगैरे सगळं दिलेलं आहे, कोलाजन दिलेलं आहे. त्याच्यामुळे 25 वाल्यांनी वापरू नका, 30+ वाल्यांनी बिंदास वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर रिबेला म्हणून एक आहे, जे की ह्याच्यामध्ये येते, मेडिसिनमध्ये येते. त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीपेप्टाईड होते, मेट्रॅक्सिल 3000 वाला कंटेन येतो. त्याच्यानंतर AGH आहे, हायड्रोनिक ॲसिड आहे, मॉडर्न एसेन्शियल ऑइल आहे, खूप सारे कंटेन आहेत. आणि बोलतात ना ह्याच्यामध्ये हे ज्यांची खूपच डॅमेज आहे, खूप डॅमेज झाल्यानंतर ना डॉक्टर कन्सल्ट करून हे तुम्हाला क्रीम देतात. सो ही क्रीम आहे चांगली, बट हे तुम्हाला काहीतरी तुमचं ॲक्च्युअल डॅमेज आतून डॅमेज असेल ना तर ती यूज केली जाते. सो ही डॉक्टर कन्सल्टवाली आहे क्रीम. सो विदाऊट कन्सल्ट घेऊ नका. जर तुमची स्किन खरंच खूप डॅमेज झाली असेल, तुमचे अंडर आय खूप जास्त खराब झाले असेल किंवा खूप विचित्र दिसत असतील तर नक्की डॉक्टरकडे जावा. आणि वाटलं तर तुम्ही डॉक्टरांना डायरेक्टली ही क्रीमबद्दल विचारा, मग डॉक्टर सजेस्ट करेल हा घ्या, नाही जेही असेल तुम्हाला सांगेल डॉक्टर. सो त्या हिशोबाने घ्या. नंतर मेलान्युमिन म्हणून एक येतं सिरम, तेही छान आहे, रोल ऑन येतं, 750 रुपीजचं आहे.
सगळे यूज करू शकतात, म्हणजे 25+ बिलो दोन्हीसुद्धा वापरू शकतात. छान आहे क्रीम. रोल ऑन टाईपमध्ये आहे. सो तुम्हाला अशा रोल ऑन करायचं आणि झालं, काम झालं. खूप सोपं आहे. सो क्रीम सिरम चांगला आहे, सिरम फॉर्ममध्ये आहे. त्याच्यानंतर लॅक्टोकॅलामाइनने सुद्धा स्वतःचं एक रोल ऑन काढलं आहे, जे की कूलिंग इफेक्ट देतं आहे. प्लस त्याच्यामध्ये तुमचे पफिनेस जाईल, तुमचं डार्क सर्कल जाईल. प्लस त्याच्यामध्ये मल्टी पेप्टाईड प्लस नियासिनामाइड आहे. सो नियासिनामाइड हे प्रत्येकाला सूट होतं, असं नाही की नाही होत. बट कॉफी आणि मल्टीपेप्टाईड असल्याने विटॅमिन ई सुद्धा आहे. सो मल्टीपेप्टाईडचं काम म्हणजे पेप्टाईडचं काम काय आहे हे तुम्हाला स्पेसिफिकली मी वेगळं एक लिहून देते, तुम्ही त्यात बघालही. आणि ते कुठल्या स्किनसाठी काय, म्हणजे स्किन टाईप कसा असतो, त्याचे काय कसं असं प्रकार सगळं सांगेन. आणि पेप्टाईडचं काम काय इलास्टिसिटीला व्यवस्थित ठेवतं, म्हणजे जर तुमची स्किन लूज पडली असेल तर त्याला नीट करून देतो. सो हे 30+ वाल्यांसाठी वापर केला जातो. आपण बोलतात ना 25 वाले किंवा 30च्या बिलोवाल्यांना हे एवढं वापरात येऊ शकत नाही, बिकॉज त्यांची स्किन लूज पडलीच नसते. उगाचच वापरून का होतं ते स्किन डॅमेज करायची. सो हे 30+ वाल्यांसाठी क्रीम आहे. त्याच्यानंतर आय जेल म्हणून ॲक्वाजेल येतं, त्याचं लावायचे असतात माहिती ना, त्या टाईपमध्ये. त्याच्याने सुद्धा तुम्हाला म्हणजे हे नॅचरल आहे, त्याच्यामुळे केमिकली काहीच नसतं, छान असतं ते पण. बट त्याचा इफेक्ट तुम्हाला स्लोली दिसणार, म्हणजे लवकर तुम्हाला दिसणार, तुमचे डार्क सर्कल कमी होतील पण उशिराने होतात. त्याच्यानंतर हिमालयाची क्रीम येते 225ची, स्वस्त आणि मस्त, छान आहे. त्याच्यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत. आणि हिमालय असा दावा करतो की तुम्हाला 4 वीकमध्ये तुमचे सगळे डार्क सर्कल कमी होतील, किंवा तुमचे 50% तरी रिड्यूस होतील, असं तो श्युरिटी देतोय. सो मी म्हणते, जर तुम्ही लावलात, म्हणजे तुम्ही असं लावलात आणि तर तुमचे रेग्युलर यूजमध्ये तुमचे फक्त 25% झाले 1 महिन्यामध्ये, तर त्यामुळे तुमचे थोडे तरी कमी झाले ना तरी ठीक आहे, 25% पण झाले तरी ठीक आहे ना, म्हणजे त्याचा वापर कुठेतरी होतोय. आणि हिमालय आहे प्लस नॅचरल आहे. सो नॅचरली आयुर्वेदिक आहे स्पेशली त्याच्यामध्ये. सो आयुर्वेदाचा बोला ना लगेच तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही, पण हळूहळू दिसेल, पण छान होईल, त्याचा काही साईड इफेक्ट नसणार आहे. सो 25 बिलोवाल्यांनी नक्की वापरा, छान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कंटेंट सांगते, थोडेसे हार्ड कंटेंट असे म्हणू शकता, म्हणजे त्याची नावं खूप कठीण आहेत, बिकॉज ते बोलतात ना बायोलॉजिकल नेम असतात ना, बोलतात काय म्हणतात त्याला, त्यांचं ॲक्च्युअल आता आपण कढीपत्ता वगैरे, आपलं कोथिंबीर वगैरे आहे, त्याला कोरिएंडर हे नाव आहे. सो त्याच्या बायोलॉजिकल जे नाव असतात ना त्या नावाने हे दिलेलं आहे. ते तुम्हाला मी त्याची फोटो पण लावून देते की तुम्हाला कळेल की ते कुठलं फळ आहे किंवा फूल आहे किंवा कुठलं पान आहे. सो हे सिपा डेसा बॅसिफेरा म्हणून एक फळाचा प्रकार आहे. सो ते काय करतं म्हणजे हिमालयामध्ये ते कंटेन आहे त्याच्यामध्ये, हे तुमच्या स्किनला इम्प्रूव्ह करतं. त्याच्यानंतर व्हीट जम ऑइल आहे, ह्याचं काय काम आहे विटॅमिन ई आणि इमोलिन म्हटलं की तुमची स्किन सॉफ्ट करणार आणि तुमच्या स्किनला स्मूथ करणार. त्याच्यानंतर विंटर बेगोनिया म्हणून एक फ्लावरचा प्रकार आहे, तो स्किन कंडिशनिंग प्रॉपर्टी आहे, म्हणजे तुमच्या स्किनला स्मूथ करणं, तुमच्या स्किनचे जे पण टेक्स्चर आहे त्याला प्रॉपर ठेवणं, हे काम ते करतं. सो हे 3 कंटेन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे नॅचरल आहेत, आयुर्वेदाला धरून चाललेलं आहे. सो छान आहे, वापरा तुम्ही, नक्की सजेस्ट करेन मी, स्वस्त आणि मस्त आहे. प्रत्येकाला हिमालय सूट होत नाही, खूप लोकांना हिमालय आवडतही नाही प्रोडक्ट, म्हणजे मी बघितलं आहे. पण हिमालय चांगला आहे, वापरा. बट जर तुम्हाला 1 मंथमध्ये त्याचा काहीच रिझल्ट दिसला नाही तर मग ते सोडून द्या, वापरू नका. बिकॉज त्यांच्या मते 4 वीकमध्ये तुम्हाला 50% तो तुम्हाला रिझल्ट देतोय, तर तुम्हाला 4 वीकमध्ये ॲटलिस्ट 10% पण देत नसेल तर तुम्ही वापरून काहीच फायदा नाही आहे. सो 1 महिना ट्राय करा, जर नाही तुम्हाला आवडलं तर मग चेंज करा तुम्ही. त्याच्यानंतर इथं डर्माकोचं आहे, जे की 30+ होण्यासाठी आहे. 1+ पेप्टाईड आहे, 2% कॅफेन आहे आणि त्याच्यानंतर रेटिनॉल आहे. सो हे सुद्धा तुम्हाला मला ना 25 बिलो 30 बिलोवाला नाही, ते 30+ वाल्यासाठी आहे. चांगली आहे क्रीम, म्हणजे खूप छान आहे, वापरू शकता. त्याच्याने तुमचे बोलतात ना अंडर आयचे जे पण प्रॉब्लेम आहे सगळे कमी होणार, पफिनेस कमी होईल, तुमचा डार्क सर्कल कमी होईल आणि ती स्किनसुद्धा व्यवस्थित होईल तुमची तिकडची. त्याच्यानंतर आय लुक्स जेल म्हणून एक येतं, 1100 रुपयाची आहे, महाग आहे, प्लस मेडिकेटेड आहे. ही सुद्धा बोलतात ना त्याच्यामध्ये रेटिनॉल वगैरे सगळं कंटेंट मिक्स असल्यामुळे हे सुद्धा 30+ वाल्यांसाठी आहे. त्याच्यानंतर माझं आवडीचं प्रोडक्ट म्हणू शकता, म्हणजे मी खूप विकलं आहे हे प्रोडक्ट. एक कस्टमर आहे आमच्या, म्हणजे मी जिथे होती ना जॉबला काही वर्षापूर्वी, तेव्हा मी एक प्रोडक्ट विकला होता, खूप विकला आहे. म्हणजे तो कस्टमर लिटरली त्याचे 50 डब्बी घेऊन येतात, डेबी वाईटची.
बिकॉज तो घरात त्यांच्या घरात जेही होते म्हणजे 25 बिलो किंवा 20च्या अबोव प्रत्येकजण ते क्रीम वापरायचं, जेल वापरायचं आणि इतके जण प्रत्येकजण वापरायचं म्हणून सो ते लवकर संपायचं सुद्धा. सो तो राहत होता आउट ऑफ इंडिया, त्याचे काही जण इंडियात राहायचे आणि काही जण आउट ऑफ इंडिया. सो सगळ्यांसाठी घेऊन येतात ते क्रीम. इतकी छान क्रीम आहे, प्रत्येकाला सूट होते, प्रत्येक स्किन टाईपला सूट होते. नॅचरल इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये. हे ॲक्च्युली डॉक्टर रेड्डीचा प्रोडक्ट आहे, पण नॅचरल इन्ग्रेडियंट असल्यामुळे कोणीही वापरू शकता. म्हणजे 20 टीनेजवाले किंवा 20वाले, 25 वाले आणि 30+ वाले पण वापरू शकता, काही इश्यू नाही. सो आणि हे मेन वुमेन दोघंही वापरू शकतात. अवाल्टा क्रीम म्हणून घेतं, ते कोलाजन असल्यामुळे हे सुद्धा 30+ वाल्यांसाठी आहे. क्रीम महाग आहे, 912 रुपयाची आहे, पण छान आहे क्रीम ही सुद्धा. बट अवाल्टा नाव ऐकून बघा, तुम्ही विचार करा कशी नाव आहे ना. आम्हाला स्टार्टिंगला जेव्हा नवीन मेडिकलमध्ये होतो ना, आम्हाला हे नाव बघून कळायचं नाही की काय आहे बाबा, म्हणजे नावच कळत नव्हतं काही वेळा तरी. सो क्रीम आहे छान, कोलाजन असल्यामुळे हे 30+ वाल्यांसाठी आहे. त्याच्यानंतर आयकोजिक जेल म्हणून आहे, रेटिनॉल पेप्टाईड त्याच्यामध्ये आहे, म्हणून ते सुद्धा 25+ किंवा 30+ वाल्यांसाठीच वापरायची आहे. मी ह्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, बिकॉज त्याच गोष्टी तुम्हालाही सुद्धा कंटाळा येईल किंवा व्हिडिओ खूप लॉंग होईल, म्हणून मी शॉर्टकटमध्ये ज्या गोष्टी इतके महत्त्वाचे नाही आहेत किंवा तुम्हाला कंटेंट कळाला, म्हणजे क्रीम कशी आहे हे कळालं, बस झालं. सो आता त्याला अजून जास्त मी मीठ मिरचू लावून किंवा काही वेगळ्या पद्धतीने सांगून कसं तुमचा वेळ खाणार नाही आहे. बिकॉज तुम्हाला पण व्हिडिओ बनवण्यामध्ये कंटाळा नाही आला पाहिजे की अरे काय किती वेळा 1,000 सांगते, म्हणून मी शॉर्टकटमध्ये काही गोष्टी सांगितल्या. ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी मी तुम्हाला फोकस करून सांगत आहे. जसं की आयल्युमिनेट म्हणून एक आहे, पेप्टाईड प्लस कॅफेन आहे त्याच्यामध्ये सुद्धा. क्रीम छान असली तरी पण आणि महाग असली तरी पण 30+ वाल्यासाठी आहे. 30+ असतील, घ्या, वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता तुम्ही बोला की तुम्ही इतके क्रीम झाले मी कुठली म्हणून वापरू, तुम्ही ट्राय करा एखादी क्रीम. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः सर्च करा मी दिलेली नावांपैकी, तुम्हाला त्यातली जी पटेल तुम्ही घ्या, बिंदास घ्या, काही इश्यू नाही आहे. त्यातली मी तुम्हाला सांगितलं त्याच्यातली 2-3 क्रीम आहेत ती डॉक्टरचं कन्सल्टेशनची आहेत, बाकी तुम्ही क्रीम वापरू शकता. त्याच्यात एम कॅफेन आहे, हायलोनिक ॲसिड आहे, वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. जसं की एम कॅफेनचं फेस स्क्रब येतं, अति 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 खराब आहे. खराब इन द सेन्स त्याच्यामध्ये जे कॉफीचे त्याच्यामध्ये जे कण दिलेले आहेत म्हणतात, किंवा ते स्क्रब जो बनवला ना इतका हेवी बनवलेला आहे, तुम्ही जर तुमच्या स्किनला घासला ना, रेग्युलर बेसवरती स्क्रब केला ना, तर तुमची एक मोमेंटनंतर तुमची स्किन आहे ना, जर तुम्ही ड्राय स्किनवाले असाल ना किंवा सेन्सिटिव्ह स्किनवाले, तर तुमची स्किन खूप जास्त खराब होईल किंवा खूप जास्त तुम्हाला मग डॉक्टरांची कन्सल्टेशन करायची गरज पडेल. इतकं ते एम कॅफेनचं स्क्रब आहे की जे नाही आहे चांगलं. सो एम कॅफेनचं हे जे आहे ना हायलोनिक ॲसिड छान आहे, म्हणजे मी सजेस्ट करेन की चांगलं आहे. एम कॅफेनचे सगळे प्रोडक्ट चांगले आहेत एक्सेप्ट ते स्क्रब सोडून. त्याच्यानंतर ममाचं प्रोडक्ट छान आहेत, 399चे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत, वापरू शकता. त्याच्यानंतर मिनिमालिस्टचं आहे, त्याच्यामध्ये ना रेटिनॉल 1% आहे, 0.1% विटॅमिन के वगैरे आहे. सो हे सुद्धा 30+साठीच आहे. त्याच्यानंतर FCLचे प्रोडक्ट आहेत, ते सुद्धा 30+साठी आहे. डॉट अँड की मला असं वाटत होतं की डॉट अँड कीचे प्रोडक्टमध्ये त्या लोकांनी टीनेजसाठी पण काढलं असावं, बट नाही काढलं त्या लोकांनी. ते रेटिनॉल, कॅफेन, कोलाजन सगळं मिक्स आहे. सो हे सुद्धा 30+ वाल्यांसाठी आहे. डॉट अँड कीचे प्रोडक्ट खूप छान आणि खूप क्यूट दिसतात, म्हणजे पॅकेजिंग खूप छान त्याची. ह्याचा डॉट अँड कीचा रिलीज डेट आहे ना 2021चा आहे. म्हणजे जेव्हा मी स्वतः मेडिकलमध्ये जेव्हा प्रोडक्ट आला ना, लॉन्च झाला ना, तेव्हा आम्ही असे अरे काय पॅकिंग आहे, वा काय छान आहे असं आम्हाला वाटत होतं जेव्हा फर्स्ट टाईम बघितलं. प्रोडक्ट काही छान आहे, प्रत्येकाला सूट होतात असं नाही, खूप लोकांना सूट होत नाही ते प्रोडक्ट. त्याच्यानंतर सेटाफिल, म्हणजे बोलतात प्रत्येकाला सूट होतं सेटाफिलचं प्रोडक्ट. सिरम आहे, हायलोनिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये, आणि 48 आवर्स तुम्हाला बोलतात ना मॉइश्चर ठेवेल अशा प्रकारमध्ये. खूप छान आहे हे, प्रत्येकाला सूट होतं, म्हणजे +- 25+, 25 बिलो सगळ्यांना सूट होणारी क्रीम आहे. नक्की वापरा 25+ बिलोवाल्यांनी. त्याच्यानंतर मॉमको आहे, विटॅमिन ई आहे त्याच्यामध्ये, छान आहे, ही सुद्धा नॅचरल इन्ग्रेडियंट आहे ह्याच्यामध्ये. तर मॉमकोचे प्रोडक्टसुद्धा खूप छान असतात. सो बिंदास वापरा. क्रीम थोडी महाग आहे, 948ची समथिंग काहीतरी आहे. सो माझे प्रोडक्ट इथे संपलेले आहेत, मी सगळे सांगितले आहेत. एकदा रिपीट करते तुमच्यासाठी की 25+ अँड 25 अबोवसाठी. सो 25 बिलोसाठी फिक्स डर्मा आहे. त्याच्यानंतर मेलोल्युमिन सिरम येतं रोल ऑन टाईपमध्ये, ते एक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला भेटेल आय जेल लावू शकता. त्याच्यानंतर हिमालय आलं, देन डेपी वाईट आलं,
सो देन एम कॅफेन आहे, ममाअर्थ आहे, सेटाफिल आहे, द मॉबको आहेत. हे प्रोडक्ट तुम्ही 25 बिलोवाले जे आहेत ते सगळेजण वापरू शकतात. छान प्रोडक्ट आहेत. सो मी माझी व्हिडिओ इथेच थांबवत आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही असं असेल की नाही काहीतरी कमी पडलं किंवा काही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत प्रॉपर पोचली नाही आहे, सो नक्की मला सांगा. त्यात तुम्हाला मी सांगते पेप्टाईड म्हणजे काय असतं, पेप्टाईडचा म्हणजे कशासाठी वापर होतो ते तुम्हाला मी सांगते. त्याच्यानंतर आणखी एक आहे जे तुम्हाला सांगायचं होतं. जसं की रेटिनॉल कोणासाठी वापरलं जातं, ते विटॅमिन ए काय असतं एक्झॅक्टली. जसं की अँटी एजिंगचा तर वापर होतोच. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक स्किनवरती प्रॉपर दाखवेन की कशासाठी वगैरे होतं. डार्क सर्कल, आय पफिनेस, स्मूथ रिंकल घालवतं ते, एज लपवण्यासाठी आपलं म्हणू शकतो, स्किन ब्राईट करतं. सो क्रीम छान आहे, बट बोलतात ना मोस्टली 30+ वाल्यांसाठी वापरावं रेटिनॉल हे. त्याच्यानंतर पेप्टाईड झालं. त्याच्यानंतर तुम्हाला क्लिनिकलवरती आणि ॲमेझॉनवर तुम्ही प्रोडक्ट बघू शकता. तुम्हाला म्हणजे बोलतात ना इथे तुम्ही सर्च करू नका, डायरेक्टली त्याच्यावरती बघू शकता. आणि नॅचरल इन्ग्रेडियंट ज्याचे पण आहेत ना त्याचे मी सगळ्यांचे तुम्हाला फोटो वगैरे तिथे लावून देईन. प्रॉपर वाचा, बघा, व्हिडिओ पॉज करून बघा. थोडासा वेळ घ्या तरी चालेल, पण प्रॉपर इन्फॉर्मेशन जशी तुम्हाला भेटली आहे ना त्यातसुद्धा मी नीट त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की कशी आहे. सो ती प्रॉपर व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये थांबून ते कंटेंट वगैरे वाचून घ्या. तुम्हाला सूट होतात का नाही, काही कंटेंट तुम्हाला सूट होत नसेल तर ते अवॉइड करा तुम्ही, ते क्रीम वगैरे जेल वगैरे यूज करणं. सो मी माझी व्हिडिओ थांबवते. थँक्यू सो मच. काही चुकीचं वगैरे मी बोलत असेल किंवा काही माझ्याकडून कमी असेल तर ते मला नक्की सांगा, सजेस्ट करा. मलाही माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. थोडंसं नवीन असल्यामुळे मी घाबरून व्हिडिओ बनवते. सो प्लीज नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.